Dear children, parents, and all good English language learners, welcome all of you to my YouTube channel Speak English Daily. Today's topic name is participle. Children, you know, in English, some are finite verbs and some are non-finite verbs. And present participle is one among them. Present participle is a non-finite verb. It is not a finite verb. निश्चित क्रियापद, अनिश्चित क्रियापद, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद. आपण अगोदरच्या दोन टॉपिक मध्ये इन्फिनेटिव्ह आणि जिरंट हे दोन कंटेंट आपण पाहिलेले आहेत. And we had taken their exercises also. Now children, you know that I made English grammar books and now book number 3 is going on. On book number 3, page number 17. पुस्तक क्रमांक 3 यावरील पान नंबर 17. 17 वरील पार्टिसिपल हा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर आपण पाहतो आहोत. What is participle? Participle means what? Participle म्हणजे काय? A word is called a participle which play a role partially or partly a verb and partly a adjective. That is called the participle. तो असा शब्द आहे की तो शब्द काही अंशी वाक्यामध्ये क्रियापद म्हणून काम करतो तर काही अंशी तो विशेषण म्हणून काम करतो. म्हणजे अर्थातच पार्टिसिपल हा असा शब्द आहे की जो वाक्यामध्ये काही अंशी क्रियापद तर काही अंशी विशेषण म्हणून काम करतो. We can see the best example. I saw a boy running on the road. या वाक्यामध्ये बॉय हे नाउन आहे. रनिंग हे तिथं ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतंय आणि तिथं वर्ब म्हणून सुद्धा काम करतंय. लक्षात ठेवा. तर ते कसं पहा, नामाची विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. बॉय मुलगा आहे, बट हाऊ इज बॉय? रनिंग बॉय. रनिंग बॉय म्हणजे पळणारा मुलगा. पळणारा म्हणजे तिथं कुठंतरी आपणाला विशेषणाचा ऍडजेक्टिव्हचा अर्थबोध झाल्यासारखा होतो. कारण मुलगा कसा आहे? पळणारा आहे. विशेषण. आणि काही अंशी आपल्याला असं वाटतं की रनिंग म्हणजे पळणे, पळणे म्हणजे क्रिया आणि क्रिया म्हणजेच क्रियापद. म्हणजेच पार्टिसिपल हा वर्ड वाक्यामध्ये पार्शियली इट इज वर्किंग ॲज अ वर्ब and partially it is working as an adjective. लक्षात येते ना मुलांनो? समजते ना? व्यवस्थित सांगतोय मी. नेक्स्ट सेंटेन्स, we saw the girl weeping. आम्ही मुलगी पाहिली, पण ती मुलगी कशी पाहिली आहे? रडणारी. मुलगी कशी आहे? रडणारी. रडणारी ही विशेष माहिती कोणाची? मुलीची.
त्याच्यामुळे विपिनला आपण ऍडजेक्टिव्ह सुद्धा म्हणू शकतो. लक्षात येते का बाळांनो? विपिनला आपण ऍडजेक्टिव्ह देखील म्हणू शकतो आणि ऍक्च्युअली वीपिंग हे वर्ब देखील काम करतं. तुम्हाला निश्चितच या 2 उदाहरणावरून कोणती 2 उदाहरणं आहेत? Which are the 2 examples? First example is I saw a boy running on the road. Boy running. We saw the girl weeping. Girl weeping. या 2 उदाहरणावरून तुम्हाला निश्चितच पार्टिसिपल हा कंटेंट कळालेला असेल. त्याच्या खाली ए सेक्शन मध्ये प्रेझेंट पार्टिसिपल कशाला म्हणायचं किंवा प्रेझेंट पार्टिसिपल काय म्हणतो हे आपण पाहणार आहोत. आलं लक्षामध्ये? तर ते 5 सेंटेन्सेस जे आहेत ते 5 सेंटेन्सेस छान पद्धतीने मला प्राची चव्हाण रीड करून दाखवेल. प्लीज रीड दिस 5 सेंटेन्सेस प्रॉपरली. प्राची. Are you ready? No. तुम्ही मुलं तयार राहत नाहीत का? तयार राहिलं पाहिजे. यस. दामोदर स्टार्ट. Present participle. We saw the girl playing. Second, see that boy climbing the tree. Third, we saw her playing with her doll. Fourth, hearing the noise, I wake up. Fifth, I saw a beggar eating his food on road. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. दामोदर बोल्ड लेटर मधले जे शब्द आहेत त्या प्रत्येक वाक्याचे बोल्ड लेटर मधले शब्द वाचा. First, girl playing. Second, boy climbing. Third, her playing. Fourth, hearing the noise. Fifth, beggar eating. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. आत्ताच दामोदरने त्याच्यामधले सगळे 2 शब्द बोल्ड लेटर मधले वाचलेले आहेत. नीट लक्षात घ्या. नीट लक्षात घ्या. त्यामध्ये त्या बोल्ड लेटर मध्ये एक नाऊन आहे आणि एक पार्टिसिपल आहे. त्याच्यामधले सगळे नाऊन वाचायचे. तर याच्यामध्ये ओमराजे त्यामधले सगळे नाउन्स वाचून दाखवे. ओमराजे. संस्कृती, आर यू रेडी? Come. Nouns, read that. First, girl is now. Only read that word. Girl, boy, her, hearing noise, beggar. See in that sentences, girl, boy, her is not a noun, her is a pronoun. Noise, beggar, they are the nouns. Okay. And after that, त्या नावाला जोडून पार्टिसिपल आलेले आहेत, प्रेझेंट पार्टिसिपल आलेले आहेत. आता ओमराजे ते प्रेझेंट पार्टिसिपल सगळे मला वाचून दाखवेल. ओमराजे, रीड दॅट. Girl playing. नाऊन घ्यायचं नाही, फक्त पार्टिसिपल. नाऊन घेऊ नका, फक्त पार्टिसिपल घ्या. प्लेइंग. Playing, climbing, noise, eating. प्राची. Playing, climbing, playing, noise, hearing, eating. करेक्ट. नॉईज येणार नाही, हिअरिंग असे लक्षात ठेव दामोदर. सॉरी ओमराजे. नॉईज नाहीये तिथं, हिअरिंग आहे. ज्या शब्दांना आयएनजी लागलेला आहे त्याला आपण पार्टिसिपल असं म्हणतो आणि त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो. सी इन द 5 above examples
the participle show that the action is going on. The action is going on. When ing form is there, क्रियापदाला जेव्हा ing प्रत्यय असतो त्यावेळेस ती जी ऍक्शन असते ती ऍक्शन कशी असते, गोइंग ऑन असते. Therefore, such participles are called the present participle. The action which is going on, that is called the present participle. चालू असणारी क्रिया, सुरू असणारी क्रिया ज्या ठिकाणी असते त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतो किंवा म्हणतात. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पास्ट पार्टिसिपल. येस ना. अँड इन पास्ट पार्टिसिपल 5 एक्झाम्पल्स आर देअर. आलं लक्षामध्ये. 5 एक्झाम्पल्स आहेत आणि याच्यातले 5 एक्झाम्पल्स हे ओंकार किंवा अभिजित याला रीड करायचे. अगोदर मी ते सेंटेन्सेस रीड करून दाखवेल. आलं लक्षात. प्रॉपरली रीड करायचे. अगोदर रीड करून दाखवतोय मी. अशोक इज अ बॉय ट्रस्टेड बाय ऑल. अभिजित, ओंकार नीट लक्ष द्या. शब्द चुकले नाही पाहिजेत, प्रोनाउन्सिएशन चुकलं नाही पाहिजे, इंग्लिशची रीडिंग प्रॉपरली आली पाहिजे. लक्षात ठेवा. अशोक इज अ बॉय ट्रस्टेड बाय ऑल. सीता इज अ गर्ल लव्ड बाय ऑल. वी सॉ मेनी ट्रीज laden with fruits. We saw the house burned to ashes. We saw a car driven at a speed. ओके. अभिजित, ओंकार दोघांपैकी कोणी एक जण छान आवाजामध्ये रीड करून दाखवा. स्टार्ट नाउ. Past participle 1. Ashok is a boy trusted by all. Second, Sita is a girl loved by all. Third, we saw many trees laden with fruits. Fourth, we saw the house burnt to ashes. Fifth, we saw a car driven at a speed. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप छान. चांगल्या पद्धतीने रीडिंग केली पा. अशा पद्धतीने रीडिंग करता आली पाहिजे. आता नेक्स्ट चान्स रितिकासाठी जातोय. रितिकासाठी जातोय. या बोल्ड लेटर जे प्रत्येक सेंटेन्स मध्ये 2 आहेत ते प्रत्येक बोल्ड लेटर रितिका वाचून दाखवेल. रितिका, रीड दॅट. First, boy trusted. Second, girl loved. Third, trees laden. Fourth, house bursten. burnt. Burnt. Fifth, car driven. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता याच सेंटेन्स मध्ये जे नाउन्स आहेत, नाउन कळतं तुम्हाला, नाउन, येस ना, ते नाउन्स तुम्हाला रीड करून दाखवायचे. याच्यामधले जे नाउन्स आहेत ते नाउन्स संस्कृती रीड करून दाखवेल. Boy, girl, trees, house, car. व्हेरी नाईस. ते नाउन्स होते. याच्यानंतर पुढचे जे V3 फॉर्म आहे तो V3 फॉर्म मी ओमराजेकडे देतो आहे. ओमराजेने ते V3 फॉर्म चांगल्या पद्धतीने व्यवस्थितपणे वाचून दाखवायचे. ओमराजे, रीड दॅट. First, trusted. Second, loved. Third, laden. Fourth, burnt. Fifth, driven. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अर्णव राहिलेला आहे, मला माहिती. अर्णवला चान्स दिला जाईल पुढे. V3 फॉर्म जो आहे जिथं येतो त्याला आपण पास्ट पार्टिसिपल असं आपण म्हणतो पा. इन द 5 examples, the participle shows that the action is finished. The action is finished. That finished action, it is called the past participle. पूर्ण झालेली जिथं क्रिया आहे that is called the past participle. And action is going on, जिथं क्रिया सुरू आहे त्या क्रियेला आपण म्हणतो प्रेझेंट पार्टिसिपल. लक्षात घ्या या 2 गोष्टी, हे 2 कंटेंट.
छान पद्धतीनं लक्षामध्ये ठेवा. तुम्हाला 12th स्टँडर्ड पर्यंतच नाही तर तुम्हाला भविष्यात ज्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत तिथं हे क्वेश्चन विचारले जातात. तिथं हे क्वेश्चन विचारले जातात. Due to that, you have to see it clearly that present participle means the action is going on. चालू असणारी क्रिया त्याला म्हणायचं प्रेझेंट पार्टिसिपल. आणि ते काम काय करतं? पार्शियली वर्ब अँड पार्शियली ऍडजेक्टिव्ह. त्याच्यामुळे त्याला आपण पार्टिसिपल म्हणतो. अँड गोईंग ऍक्शन मुळे प्रेझेंट पार्टिसिपल. अँड कम्प्लिटेड ऍक्शन, द ऍक्शन इज फिनिश्ड, पूर्ण झालेली आहे, त्याला आपण म्हणतो पास्ट पार्टिसिपल. गॉट इट? नाव नेक्स्ट पेज. पुढच्या पेज वरती जातोय आपण. क्वेश्चन इज राईट डाऊन द प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब्स गिवन इन द ब्रॅकेट. ब्रॅकेट मध्ये जे वर्ड्स दिलेले त्याचा प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म तुम्हाला करून दाखवायचा आहे. फर्स्ट सेंटेन्स, अँड इंटरेस्ट, an interesting book. Arnav, your chance is now. Interest, interesting. Sleep, sleeping. Play, playing. Win, winning. Move, moving. Got it? Arnav, ते आन्सर सांगेल, पूर्ण सेंटेन्स रीड करून. ब्रॅकेट मधले शब्द रीड करायचे नाही, डायरेक्ट आन्सर घ्यायचं. कसं आन्सर घेणार? A sleeping child, like this. Start from first sentence. Arnav. An interesting book. A sleeping child. Two playing dogs. The winning number. The moving power. Very nice. Very nice. You read that examples very nicely. Then second question is there. Write down the past participle form of the verbs given in the bracket. 10 sentences are there. How many? 10 sentences are there. And in that 10 sentences, first 5 example will goes to Damodar. And last 5 examples will go to Prachi Chavan. Okay. That in bracket. Bracket मध्ये जो दिलेला वर्ड आहे त्याचा participle means V3 form you have to take. Okay. V3 form. Yes. Damodar, your 5 examples. Give answer. Yes, sir. First, the lost son. चुकतंय. Wait. Lost म्हणता येणार नाही बाळांनो. Reading properly करा. The lost son. Second. First, the lost son. Second, an interested audience. Third, a broken leg. Fourth, an empty bottle. No. Not an empty bottle. That answer is wrong. That question is wrong. Fifth one. Fifth, a closed door. Very nice. Prachi, next examples. A dash room. A closed room. 2 bags. To pack the bags. Loudly. The letters. The wrote letter. The written letters. The written letters. The car. The sold car. Sold car. The sold car. The apple. The roted apple. The roted apples. Now see children, मुलांनो लक्ष द्या.
यू नीड इंग्लिश रीडिंग. तुम्हाला इंग्लिशच्या रीडिंगची आवश्यकता आहे. अँड ऑल ऑफ यू, some are learning in semi medium school, some are learning in English medium school. आणि फक्त आपण जर इंग्लिशचा एक लेसन घेतला बाळांनो, एक लेसन कोणताही, तर त्या एक लेसन मध्ये मिनिमम तुम्हाला 50 मेन वर्ब्स भेटतात. 50. आणि त्या 50 वर्बचे जर तुम्ही 3 फॉर्म लिहायचा प्रयत्न केला तर तुमची इंग्लिश 1 ते 1.5 महिन्यात परफेक्ट होते. पहा, हल्ली अलीकडचे तुम्हीच मुलं नाही तर बरीचशी मुलं एक्स्ट्रा रिडिंग वर भर देत नाहीत, वाचन करत नाहीत. वाचन करणे म्हणजे काय? वाचन म्हणजे काय? वाचन म्हणजे पुस्तक उघडणे, पेज काढणे आणि त्याला जसं आहे तसं खाली वाचून काढणे म्हणजे वाचन. असं जर तुम्ही म्हणत असाल तर इट्स अ झिरो वर्क. हे झिरो वर्क